स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण घरात बसल्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। बघायला गेलं तर या स्पर्धेनंतर जी केपीएल होते त्या केपीएल मध्ये फिल्डरची वर्णी आपण बघू शकता, तर कॅटेगरी पाडली जाते। अगदी तुमचा परफॉर्मन्स बघून त्यानुसार तुमची कॅटेगरी केपीएल ला निवडली जाते। त्यामुळे केपीएलच्या अगोदर एक समाजाची स्पर्धा भरवण्यात येत आहे बेटेगावच्या मैदानावर, छत्रपती संभाजीराजे मैदान। आयोजकाचा धन्यवाद, समालोचनाची संधी मला दिली। आणि इकडे अतिरिक्त बाउन्स आणि बघायला गेला तर अटाळ एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं अक्षय घरत गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय आणि एक्सपेक्टेड बाउन्स यावेळेस आपण बघू शकतात पाहायला मिळाला। खेळपट्टी तेवढी फलंदाजीसाठी आपण बघू शकतात सोयीस्कर नाहीये, कारण की गेले 3 दिवस याच खेळपट्टीवर स्पर्धा झाली आणि त्यानंतर आजचा चौथा दिवस लगातार पाहायला मिळतोय या खेळपट्टीवर स्पर्धा होताना। फलंदाज केतन आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। हार्दिक आणि केतनची जोडी, कौशिक आणि हार्दिकची जोडी, केतनची जोडी आपल्याला पाहायला मिळते। कौशिक गेल्या वर्षी अगदी सुपर बॅटिंग केली एपीएल ला, बेस्ट बॅट्समन ज्याने घेतलं होतं अक्करपट्टी प्रीमियर लीग मध्ये, तोच पाहायला मिळतोय। शॉर्ट बॉल आहे आणि इकडे फटका चांगला आहे, डोक्यावरून निघून जाणार, मस्तक पे दस्तक, 6 रन 6 धावा। थँक्यू। 3 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हर मध्ये इथे टॉप गिअरलाच खेळलं जाईल। पहिला चेंडूचा विचार केला तर केतन अगदी मात्र सरप्राईज झाला, कारण की खेळपट्टी तेवढी चांगली नाहीये, अतिरिक्त बाउन्स गोलंदाजाला मिळतोय आणि अक्षयकडे ती गुण आणि कला आहे की तो चांगल्या खेळपट्टीवर देखील चेंडू वळवतो आणि बाउन्स करतो आणि इथे मात्र त्यावर हल्ला झालाय, हे करणं गरजेचं आहे। केतनने इथे सुरुवात केलेली आहे। शॉर्ट बॉल पुन्हा एकदा, परंतु हा टर्न, हा वेग, त्याच्यानंतर बघायला गेला तर बाउन्स, तिन्ही गोष्टी पाहायला मिळाला। चेंडू झाले 4 चेंडू मध्ये धावा झाले 7, एक बाजूला शिववासरा अक्करपट्टी आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते जनताराजा कटाळे। चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4, 2 चेंडू बाकी आहेत। हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, अंगावर चेंडू लागतोय, सिंगल मात्र इकडे पाहायला मिळेल। 8 धावा धावफलकावर। खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटची स्पर्धा ही या टेनिस बॉलने ओळखली जाते ना, खऱ्या अर्थाने त्या टेनिस बॉलचा वापर आता या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे। बऱ्याचशा लीग मॅचेस पाहायला मिळतात, स्पर्धा पाहायला मिळतात, जिथे मात्र नवीन नवीन चेंडू आता मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आलेले आहेत। भरपूर चर्चेत असणारा चेंडू सध्या तरी 70-70चा, त्याचबरोबर 90 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, त्याने देखील स्पर्धा खेळवल्या जातात। इकडे स्विंग आणि मिस, कीपर कडून चुकी झालाय, अगदी मात्र मला तर वाटते कॅच सुटलाय की काय, परंतु एक धाव, पंचाचा इशारा, षटक संपण्याचा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 9 हा स्कोरबोर्डला लागल्या जात आहेत। ओम साई स्पोर्ट्स आपण बघू शकतात, एक चांगलं चॅनल आहे आणि क्वालिटी देखील खूप चांगली आहे। 2 कॅमेरामध्ये कैद करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। कुणबी समाज लीग आपण म्हणू शकतात ही स्पर्धा, कुणबी समाज मर्यादित स्पर्धा। आणि या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। इथे गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर सुजीत, सुजीत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राइकला फलंदाज कौशिक आहे, नो स्ट्राइकला केतन आहे। धावा झाल्या त्या म्हणजेच 9 पहिल्या षटकामध्ये। 30-35 धावा झाल्या तर मात्र एक चांगली मॅच आपल्याला नक्की पाहायला मिळेल। उलटा चेंडू आहे, फटका गॅप मध्ये ढकललाय, कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र इकडे येत असताना लॉंग ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हर रिजनला मात्र पायाने चेंडू अडवलाय। एका खेळामध्ये 2 खेळाची मजा, रनिंग बिटवीन द विकेट आणि डायरेक्ट हिट आला आणि पंचांचं बोट वर। तिसऱ्या धावेसाठी इकडे जात असताना रनआउटच्या रूपात फलंदाजाला परतावा लागेल। कौशिक बाद गॉन।
थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज अनुज मैदानाच्या आतमध्ये येतोय वनडाऊनच्या रूपामध्ये. शिवासराव करपट्टी वर्सेस जानताराजा कटाळे. एक ओव्हर आणि एक चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 11 धावा 1 गडी बाद. कुठे ना कुठे एकचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओव्हर एक चेंडू 11 1 विकेट. एकचा आकडा पूर्णपणे आमच्या स्कोरबुक वर पाहायला मिळते. ओव्हर पिच चेंडू होता. मनगटाने मात्र इकडे चेंडूला वळवलाय. डीप मिड विकेट मध्ये एक धाव मिळेल. दुसऱ्यासाठी येत असताना अनुजला इकडे थांबवलंय केतनने. यावेळेस एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा. अगदी कटाळ संघ देखील मोठा दावेदार आहे या स्पर्धेचा, कारण की त्यांच्याकडे गोलंदाजी आणि फलंदाजी खास करून अक्षय, पालघर जिल्ह्याचं नाव ज्याने मोठं केलं तो मात्र खेळाडू आहे. आणि हा फटका फुलटा चेंडूवर फसलाय आणि कॅच ड्रॉप. बघा तुम्ही अक्षय घरेच्या संघामध्ये खेळतायत. एका मोठ्या खेळाडूच्या संघामध्ये खेळत असताना त्यांना लाईव्ह पाहण्यासाठी मोठे खेळाडू देखील ऑनलाईन येतात. आणि जेव्हा तुम्ही अशा कॅचेस सोडतात तेव्हा मात्र त्याला देखील विचारलं जातं की तुमचे प्लेयर अगदी प्रॅक्टिस नाही का काय असे कॅचेस सोडतायत. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि यावेळेस चांगला प्रयत्न होता. अगदी समोर डाईव्ह करत असताना यावेळेस कॅच करण्याचा प्रयत्न केला. अँड्रू सायमनने ही डाईव्ह सुरुवातीला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणली आणि आपण बघू शकतो बरेचसे क्रिकेटर्स त्यानंतर मात्र समोर ड्राईव्ह मारण्यामध्ये माहिर पाहायला मिळाले. आणि स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 15-15 स्कोर कार्ड वर. घरत सर देखील आमच्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तिसरा फुलटच चेंडू आणि हा 10x चा चेंडू आहे. हा फुलटच चेंडू मिळाला तर ऑन यावेळेस आपण बघू शकता 3 फुलटच चेंडू गमावले. हमेशा बाउंड्री लाईन पार षटकारासाठी जातो, परंतु इथे बघायला गेलं तर 3 फुलटच चेंडूचा फायदा उचलताना आणि केतनला आणि अनुजला. धावा 16. रिवर्स आता मात्र उलटा खेळलाय आणि सक्सेसफुल झालाय. 6 धावा. रिवर्सचा फटका रिस्की स्ट्रोक म्हणून ओळखला जातो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22. लगे तो आबाद नाही तो बर्बाद असा हा स्ट्रोक यावेळेस आपण बघू शकता. 23 झालेले 2 षटकाच्या 22 झालेले 2 षटकाच्या समाप्तीनंतर लगातार 4 चेंडू फुलटस मिळाले. त्यामध्ये मात्र 2 कॅच ड्रॉप, एकावर सिंगल आणि एकावर षटकार. गोलंदाजी मार्कवर जीतम यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. जीतम घरत हा देखील एक टॅलेंटेड खेळाडू. बघायला गेलं तर ज्याने KPL देखील गाजवली आणि KPL गाजवल्यानंतर त्याची वर्णी जर बघायला गेलं तर आयकॉन भूमिकेत पाहायला मिळाली कुणबी प्रीमियर लीग मध्ये. म्हणतात ना की तुम्ही खेळ दाखवा, टॅलेंट दाखवा, तुमचा स्टँडर्ड आपोआप वाढेल. 6 आणि स्कोरबोर्ड 22. 2 षटकांत 11च्या सरासरीने. षटक क्रमांक 3 आणि शेवटचं. नेक्स्ट मॅच अगदी ऑफसाइडला चेंडू टाकला जातो. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लगभग ऑफस्टम्पच्या वाईड लाईनीवर उभा होता, परंतु इकडे विकेट. पंचाचं बोट वर. केतनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेट येत असताना एडीजे. थँक्यू. आता खऱ्या अर्थाने पुढची मॅच बघण्यासारखी आहे. बेटीगाव ए आणि बेटीगाव बी 2 भाऊ आपापसात भांडण्यासाठी तयार आहेत. छोटा भाऊ आणि मोठा भाऊ ची मॅच या पुढची आपल्याला पाहायला मिळेल. आणि तुम्ही कुठेही जा, जेव्हा एकाच गावच्या 2 टीम समोर येतात ना, तेव्हा चुरस आणि जल्लोष आणि टाळ्या या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. या बेटीगाव ए आणि बेटीगाव बी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण बघू शकता यावेळेस टप्पा पडल्यावर थोडा बाउन्स पाहायला मिळतोय, वळण पाहायला मिळतोय. यस प्रीतम आलेला आहे. प्रीतम राऊत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावेचा विचार केला तर धावा झाल्या त्या म्हणजेच 24-24. 23-23 स्कोर कार्ड वर.
यावेळेस आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये. सुजित मात्र चेंडू अडवतोय. डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी होत असताना 2 षटकामध्ये 22 होते. आताच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये एकच आलेले, एक रनआउट देखील पाहायला मिळते. प्रामुख्याने प्रीमित राऊत मात्र उपस्थित नाहीये. अजूनही बघायला प्रीतम राऊत म्हणजे काशा हा देखील उपस्थित नाहीये. 2 मातबदार खेळाडू ज्यांची नावे पालघर तालुक्यात गाजली, त्यांची खेळी पाहिलेली आहे सर्वांनी की हे मात्र धडाकेबाज फलंदाज आहेत, प्रामुख्याने उपस्थित नाहीयेत. त्याचा फरक पडतोय. इथे डॉट बॉल आलाय. तिन्हीचे तिन्ही फलंदाज रनआउट पाहायला मिळत आहेत. यानंतर बेटेगाव ए आणि बेटेगाव बी अशी मॅच असेल. म्हणजे बघायला गेलं तर या स्पर्धेची 15वी आणि 16वी टीम आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 16 टीम घेण्यात आलेल्या आहेत स्पर्धेमध्ये आणि शेवटच्या 2 टीम ज्या आहेत त्या याच गावच्या आणि ज्या गावामध्ये स्पर्धा सुरू आहे, ज्या मैदानावर रोज प्रॅक्टिस करतात. आता मात्र बघायला गेलं तर किल्ल्याचे चोर दरवाजे दोन्ही टीमला माहिती आहेत. खऱ्या अर्थाने पुढची मॅच बघायला मजा येईल. आता या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस अगदी मात्र पाहायला चेंडू लागतोय. 1 धाव. जितम मात्र यावेळेस कमाल करतोय. 2 षटकामध्ये 22 होते. कुश आलेला आहे नवीन फलंदाज लास्ट बॉल खेळण्यासाठी. हा युवा खेळाडू टॅलेंटेड खेळाडू आहे. सर बॅटने फिरवलंय, चकवलंय, वळवलंय चेंडूला. इथे मात्र विकेट. चौथा देखील रनआउट मिळतोय आणि धावा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 24-25 चा वन असेल. जितम कमालीची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळाला. 25 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र 25 धावाच्या आत थांबायचं आहे. टॉस केला जाईल बेटेगाव ए आणि बेटेगाव बी या टॉस साठी. थँक्यू. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन बघा. आपण आपल्याच गावामध्ये खेळत आहेत आणि तुम्हीच उशीर करतायत. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टनला यायचे टॉस साठी. बेटेगाव ए, बेटेगाव अ संघ आणि बेटेगाव ब संघ टॉस साठी या लवकरात लवकर. आदरणीय सन्माननीय दिनेशजी घरत साहेब नवली यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. संजयजी घरत सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच चा. चला स्पीडअप ठेवा. ओपनिंग बॅट्समन जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये. जनता राजा काटाळे आणि फिल्डिंग सजवून घ्या. शिवासरा अक्करपट्टी संघ 24 बनवलेत, 25 मध्ये थांबावं लागेल. इथे समोरच्या टीमला अवघड आहे, अशक्य नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येकदा बघितलेलं आहे की कमी धावा देखील गोलंदाजाने डिफेन्स केलेल्या आहेत. टॉस झालेला आहे 2 भावांमध्ये. मोठा भाऊ छोटा भाऊ कोण जिंकलाय बघूया. टॉस यस, छोट्या भावाने टॉस जिंकलाय. मॅच कोण जिंकेल बघूया. यस, संजय घरत सर इथे आहेत आणि त्यांना मी नक्कीच 2 शब्द मोलाचे आणि मार्गदर्शनाचे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. आपण ऐकूया संजय घरत सरांना. नमस्कार
सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कुणबी समाजोन्नती संघ पालघर आणि आपले सर्व गावाच्या वतीने या ठिकाणी आज ही स्पर्धा क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या क्रिकेट स्पर्धेचं नाव सुद्धा चांगलं ठेवलेलं आहे सखे सोबती आणि त्या निमित्ताने आपण सगळे सखे सोबती इथे एकत्र आलोत। खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण सर्वजण आनंदाने इथे एकत्र येऊन क्रिकेट हा खेळ आनंद उत्सव म्हणून आपण साजरा करतोय। एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्या निमित्ताने आपण सगळे युवक आणि त्याचबरोबर सगळे पदाधिकारी कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी इथे एकत्र येतात आणि हा क्षण जो आहे तो आपल्या डोळ्यांमध्ये टिपण्याचा प्रयत्न करतायत आणि आपले समालोचक जे आहेत ते समालोचन करत असताना या यूट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या प्रत्येक घरांमध्ये आपण पोहोचतोय। ही आनंदाची गोष्ट आहे की कुणबी चषक 2025 भव्य ओव्हरऑल क्रिकेट सामना आणि सखे सोबती ग्रुप आयोजित ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ह्या स्पर्धेतला पुढचा सामना हा सुरू होत आहे। मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि मी समालोचक प्रीतम घरत खूप सुंदर असा समालोचन करतोय, अनेक मॅचेस मध्ये मी त्याला पाहतोय। याचबरोबर आणखी एक समालोचक मंथन या ठिकाणी आहे, त्याचंही मी खूप कौतुक करेन की ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा अशा प्रकारे चांगल्या समालोचन करतोय। तर समालोचकांसाठी मी प्रीतमला विनंती करतोय। धन्यवाद सर। जाऊ या मॅच कडे। पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय, पहिला निखरला आणि यावेळेस शॉर्ट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय आणि एक नो बॉल, धावा कमी आहेत आणि त्यामध्ये पहिला चेंडू खराब हाताळलाय आणि पुढचा चेंडू तुम्ही असा बॅट्समनला फ्री हिट दिलाय जो मात्र ओळखला जातो आपल्या क्लास साठी मोठे फटके आणि त्याचबरोबर सिंगल डबल म्हणजेच आक्रमकता आणि संयम याचा समन्वय आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अक्षय घरत आणि तो स्ट्राइकला आहे। 2 धावेने टार्गेट कमी झाले, 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 23 बनवायचे। प्रत्येक वेळेस बॅटिंगच जिंकवणार असं नाही, गोलंदाजाला देखील कमाल करावी लागते। प्रत्येक वेळेस गोलंदाजच जिंकवणार नाही तर बॅट्समनला देखील कमाल करावा लागतो। इथे चर्चा होत आहे या मॅचची की खूप मोठी मॅच होती, परंतु जी अपेक्षा होती ती थोडी भंग झाली या कारणाने की 2 प्रामुख्याने महत्त्वपूर्ण खेळाडू नाही आले आज ही मॅच खेळण्यासाठी अक्करपट्टी संघातून। आणि यावेळेस मात्र आपण बघू शकता त्याचा फरक देखील पडतोय। रनिंग बिटवीन द विकेट, मुंबईची लाईफ लाईन, लोकल ट्रेन क्रिकेटची लाईफ लाईन, सिंगल डबल त्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे। फक्त चौकार आणि षटकारानेच तुम्ही मॅच जिंकू शकत नाही। कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे की मोठ्या हिटकडे जाता जाता इक्वेशन ते बॉल टू रनचं असतं, तिकडे मात्र मॅच देखील गमावलेल्या बॅटिंग टीमने। इथे फ्री हिट होता, बॅट फिरणार मात्र फिरली जाणार होती आणि ती फिरली। मिड विकेटला 2 धावा, स्कोरबोर्ड 4, 1 चेंडू आणि 4 धावा धावफलकावर लागले जात आहेत। सखे सोबतीचं मी आभार मानेल, खऱ्या अर्थाने मात्र या स्पर्धेचा घटक बनण्याची मला संधी दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद। यावेळेस काय स्टायलिश स्ट्रोक खेळला परंतु डीप मध्ये खेळाडी तिथपर्यंत पोहोचला नाही। कधी कधी प्रॉपर टायमिंग नाही होणं देखील फलंदाजासाठी लाभदायक असतं। बघा इथे 2 धावा, बॅकअप पाहायला मिळाला नाही। आपण मोबाईल साठी जेव्हा बॅकअप बॅटरी ठेवतो तर खेळामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्हाला बॅकअप मिळणं गरजेचं आहे। 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल। लगातार जर बघायला गेलं तर 3 डबल आलेले आहेत आमच्या स्कोरबुक वर, धावा झाल्या त्या म्हणजे 6 पहिला नो सिंगल, त्यानंतर डबल डबल 6। ऑफसाइडचा काय फटका आहे, सुपर स्ट्रोक आहे अगदी पहिला आणि त्यांनी त्यावेळेस पॉइंटच्या भागामध्ये काय सुपर स्ट्रोक लगावलाय। मनगटात मध्ये पॉवर आहे आणि ती पॉवर दाखवली अक्षयने। याकरता पालघरच नाही तर पालघर बाहेर क्रिकेट खेळण्यासाठी खास आमंत्रित केलं जातं मोठ्या संघामध्ये। क्वालिटी आहे, आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून तो मोठा क्रिकेट खेळलेला आहे, परंतु फलंदाजी देखील त्याची खूप चांगली आहे। पीटीटीपीएल ला देखील खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी केली। ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय, पीटीपीएल ला देखील ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल। पालघर तालुका प्रीमियर लीग येत्या 19 ते 23 फेब्रुवारी रोजी वंदे मातरम परनाळीच्या मैदानावर
आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नीलची गरजाची स्पर्धा. फटका उंचच आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकी करणार नाही, मोठा विकेट येतोय. यावेळेस परतावा लागेल अक्षयला. वाजव. चौकार आला आणि चौकार आल्यानंतर मात्र सरळ स्ट्रोक खेळला. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक खुशने कोणती चुकी केली नाही. खुश चांगली कॅचिंग करतोय. धावा झाले 10 आणि आता 14 चेंडू आणि 15 धावेची गरज. नवीन फलंदाज सुजित आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच बेटेगाव ए आणि बेटेगाव बी ने आपला निर्णय कळवा. फुलटॉस आहे. यावेळेस मिड ऑफला फील्ड होणार. 1 धाव असेल. रुपेश जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 11-11. अगदी शेवटच्या षटकामध्ये थांबवून ठेवलं स्कोरबोर्ड आणि त्याचा फायदा देखील होतोय. जितम 11 धावा 1 गडी बाद. टेनिस क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळला जातो. पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर स्पर्धा ऑन आहेत. पुढच्या हप्त्यात लगभग मला तर वाटते 10-12 ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे सर्वांना ही तारीख आवडलेली आहे स्पर्धेसाठी. 6, 5 ते 9 या कालावधीमध्ये भरपूर मोठी स्पर्धा याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीराजे मैदान. तब्बल 1 लाखाची ती स्पर्धा असेल. 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी अगदी 2 ते 3 दिवसानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावर. 13 धावा पहिल्या षटकामध्ये 13 स्कोर कार्डवर. अजूनही धावा पाहिजे त्या म्हणजेच 12 मध्ये 12. समीकरण छोटं आहे. परीक्षा गोलंदाजाची आहे. इथे कोणता गोलंदाज असेल जो मात्र चांगली ओव्हर हाताळेल. अनुज आलेला आहे. बघूया अनुज कशा रीतीने गोलंदाजी करतोय. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. बारा चेंडू 12 धावा 13 झाले पहिल्या षटकामध्ये. बेटेगाव बी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर बेटेगाव बी नाणेफेकी आपण जिंकलाय. ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 1 धाव. चेंडू 11 आणि धावा 11. 11 चेंडू आणि 11 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. 14 झालेले आहेत. बघायला गेलं तर आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील जमा आहे. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. यस नो नो. इकडे कॅच ड्रॉप केलेला आहे. आपण बघू शकतात की एक तर धावा कमी आहेत. त्यामध्ये सुरुवात नो बॉलने झाली आणि एखादी संधी धावून आली होती विकेटची ती देखील इथे मात्र गमावली कॅच ड्रॉप होताना. त्यामुळे कोणताही खेळ असो प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवतं. या वेळेस फुलटा चेंडू होता. डॉट बॉल. अगदी मात्र ज्या झोन मध्ये चेंडू अपेक्षित केला होता फलंदाजाने तिथे मिळाला होता परंतु संपर्क झाला नाही. जीतम चेंडू झाले 3-9 मध्ये 9ची गरज. ही मॅच शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा लागेल शिवास राकरपेटी संघाला. शॉर्ट बॉल. अगदी खराब चेंडू. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. काय तो हाफ ट्रॅकर चेंडू, काय तो पुलचा फटका, काय तो षटकार. सर्व कसं एकदम ओके. षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22-22. दोन खेळाडूंनी खूप मोठं नाव केलंय टीम काटाळ्याचं. जितम आणि त्याचबरोबर अक्षय. 1 रन असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23
टेनिस चेंडूची हीच क्वालिटी आहे, त्या चेंडूला चेक करायची गरज नाही आहे, लगातो 6 वाला चेंडू असतो. आणि आजचा जो टेनिस क्रिकेट आहे त्यामध्ये ज्यांच्याकडे मजबूत गोलंदाजी आहे तो संघ जिंकणार. इकडे मात्र फटका उंच जाईल परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली, एक विकेट आलाय. यावेळेस 2 धावेची गरज असताना विकेट येतोय जितमचा. डानू आशागड वरून अल्पेश यादव हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त एक फोन त्यांना केला कमिटी मेंबर्सने आणि त्यांच्या एका फोनवर इथे आपण बघू शकता तो सकाळी ठीक 8-8:30 वाजता उपस्थित झालेला आहे. त्याकरता अल्पेशजी यादव यांचं धन्यवाद. आमच्या मेगा स्क्रीनवर हे बघा, अल्पेशजी यादव आपका स्वागत है कुणबी समाज मर्यादित टूर्नामेंट में. 7-2 ची गरज आहे. आणि नवीन फलंदाज मोहित किपेलचे आयोजक अगदी चुकवलंय, वळवलंय चेंडूला डॉट बॉल. आणि इथे मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. बघा 2 षटकामध्ये अक्करपट्टीचे देखील 22 होते परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 आल्या. 2 पाहिजेत 6 मध्ये. जे काम जितमने केलं त्याहूनही चांगलं काम करावं लागेल तुम्हाला तर मॅच जिंकता येईल. म्हणजे जितमने 2चं षटक टाकलं, तुम्हाला 1चं टाकावं लागेल तर तुम्हाला मात्र ही मॅच जिंकता येईल. गोलंदाज सुयोग गोलंदाजी मार्कवर यावेळेस तयार. या गोलंदाजाला तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्कीच जे 70-80च्या दशकातले गोलंदाज त्याची आठवण येईल, कारण की फक्त गोलंदाजी चांगली, फिल्डिंग तेवढी चांगली नाही. ज्याप्रमाणे आपण तेव्हाचे बॉलर्स बघितलेत की जे बॉलिंग टाकण्यामध्ये माहिर होते परंतु फिल्डिंग करण्यामध्ये अगदी खराब म्हणायला हरकत नाही. आणि सुयोग आलेला आहे. तसाच मात्र गोलंदाज आपल्या पाहायला मिळतोय राईट मोर दी विकेट. पहिला चेंडू कमी धावा आहेत. यावेळेस मी पहिलेच म्हटला पहिलाच बॉल क्लीन बोल्ड लढावं लागेल. भले समोरचा संघ आम्हाला पराभूत करेल पण जाता जाता ही आमची छाप मी सोडून जाणार या स्पर्धेमध्ये हे सुयोग सांगतोय. नवीन फलंदाज जितेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. याची बॅटिंग मात्र खूप चांगली आवडली होती मला. जेव्हा मागच्या वर्षी वंदे मातरम परळीच्या मैदानावर कुणबी समाजाच्या स्पर्धा भरवल्या होत्या तिथे खूप चांगली बॅटिंग केली होती. आणि इथे पहिल्या बॉलावर विकेट आलाय. आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा होत असताना थोड्या धावा पाहिजे होत्या, जवळजवळ 8-9 अजून असत्या तर एखादा ही मॅच पाहायला मजा आली असते. पण तो क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा कोणत्या खेळामध्ये जर आणि तरला थारा नाही. असं झालं असतं तर असं असतं, तसं झालं तसं असतं, त्याच्यावर बोलून फायदा नाही. 30 धावा 30 असताना इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. साऊथ आफ्रिका देखील अजून विचार करत असेल की एखादा मात्र कॅच आला नसता डेव्हिड मिलरचा सूर्यकुमारच्या यादवच्या हातामध्ये तर मॅच आम्ही जिंकली असती. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-24. 1 पाहिजे 4 मध्ये आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे त्यामुळे तुम्हाला ही 1 धाव पूर्ण करावीच लागेल. शॉर्ट बॉल एज लागलाय. अगदी मात्र स्लिपला कॅच करण्याचा प्रयत्न परंतु इकडे सामना जिंकलाय. विजयाचा शिक्कामोर्तब लावलाय या मॅचवर टीम काटाळे संघाने. अभिनंदन टीम काटाळे आणि धन्यवाद आयोजकांचं. मला कॉम्बॉक्स मध्ये बोलवलं, समालोचन करण्याची संधी दिली त्याकरता पूर्ण कोर कमिटीचं खूप खूप धन्यवाद.